अंड्याची भुर्जी सगळ्यांनी खाल्ली असेल, पण तुम्ही कधी अंडा घोटाला बनवला आहे का? नमस्कार मंडळी, स्वागत आहे टेस्ट सूत्रामध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम स्पेशल, स्पायसी आणि रेस्टॉरंट स्टाईल अंडा घोटाला। ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि नक्की ट्राय करा, घरी सगळ्यांना खूप आवडेल। अंडा घोटाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते आता। या ठिकाणी मी 9 अंडे घेतलेले आहेत। 9 अंडे मी बॉईल करून किसून घेतलेले आहेत किसणीने। 4 मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। 4 टमाटे बारीक कट करून घेतलेले आहेत। कोथिंबीर, 1 हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे। 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा तोही बारीक करून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, 4 चमचे पावभाजीचा मसाला आणि 2 चमचे लाल तिखट, तेल आणि 1 अंडं फोडून ठेवलेलं आहे, ते मी हाफ फ्राय बनवणार आहे त्याचं। आता आपण गॅसवर एक कढई ठेवून घेतलेली आहे मी। त्यात आता 4-5 चमचे तेल टाकून घेते। तेल गरम झाल्यानंतर थोडी मोहरी, जिरे आणि लसूण आणि अद्रक बारीक केलेला आहे तो टाकून घेते। तेलामध्ये लसूण टाकला म्हणजे त्याची चव चांगली लागते। लसूण थोडा परतवला की नंतर मग कांदे टाकते। कांदे चांगले परतवून घ्यायचे, गुलाबी रंग येईपर्यंत परतवायचे ते। आणि ते लवकर होण्यासाठी थोडंसं त्याच्यात मीठ टाकून द्यायचं। हे बघा, आपले कांदे लालसर झालेले आहेत। आता त्यात मी टमाटे टाकते। आता हे टमाटे पण चांगले 10 मिनिटापर्यंत परतवून घ्यायचे, चांगले शिजू द्यायचे आणि नंतर मॅश करून घ्यायचे त्यांना। टमाटे वाफत आलेले आता त्यानंतर बारीक केलेली हिरवी मिरची पण टाकून द्यायची आणि ती पण हलवून घ्यायची, सगळी एकत्र मिक्स करून घ्यायची सगळं मसाला। आता आपण टमाटे कांदे मॅश करून घेऊ। हे बघा, कांदे टमाटे चांगले मॅश करून घेतले मी। आता त्यात मी बाकीचे मसाले टाकते। 2 चमचे चटणी, 4 चमचे पावभाजीचा मसाला। पावभाजीचा मसाला टाकून घ्यायचा, त्याच्याने चव खूपच छान लागते। आता मी हा गरम मसाला पण टाकून घेते आणि चांगलं मिक्स करून घेते। हे चांगलं मिक्स झाल्यानंतर किसलेले अंडे पण टाकून घ्यायचे। आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि वरून कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून झाकण ठेवून द्यायचं 5 मिनिटासाठी।
आता आपण 5 मिनटं झाकून ठेवू. झाकण ठेवल्यामुळे चांगली वाफवली जाते आणि चव छान लागते. अंडा गोटाला तिकडे वाफवतोय तोपर्यंत आपण गार्निशिंगसाठी हाफ फ्राय बनवायचं आहे ते बनवून घेऊ. मी एका छोट्या पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आणि अंडं फोडून टाकलेलं होतं एका वाटीमध्ये. ते मी आता हाफ फ्राय करून घेते. थोडंसं मीठ आणि चटणी टाकून घेते वरून. थोडी कोथिंबीर टाकून घेते. हे बघा, अंडा गोटाला आपला तयार झालेला आहे. खूप छान सुगंध येतोय त्याचा. आता मी सर्व करून देते. तर मंडळी, अशी बनते आपली अंडा गोटालाची रेसिपी. तुम्ही ही ब्रेड किंवा पोळीसोबत एन्जॉय करू शकता. खूप टेस्टी लागते. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि टेस्ट सूत्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.